नमस्कार मंडळी. तर आज सकाळी ऑर्डरला सुरुवात झाली होती आणि आज खूप ऑर्डर होत्या. त्यामुळे आज सेकंड पार्ट या थर्ड पार्ट पण बनवू शकतो, पण प्लीज नक्की बघा. आणि हा जो पहिला केक आहे तो कस्टमरने मला म्हणजे त्यांचं जे कलर कॉम्बिनेशन होतं ते मॅमने मला स्वतः सांगितलेलं की त्यांना कसं हवं होतं. आणि त्याच्यामध्ये 3 शेड होते, पर्पलचे, लाईट, डार्क आणि त्याच्यापेक्षा पण डार्क होता. पण मी कलरचा जास्त यूज नाही केला कारण की छोट्या बेबीचा बड्डे होता. तर माझ्याने जेवढं बेस्ट करता येईल तेवढं मी बेस्ट केलं. आणि मॅमनी जसं सांगितलेलं मी तसंच प्रॉपर करण्याचं ट्राय केलं. आणि हा जो खालचा लेअर होता ह्याच्यावरती 2 स्टँड जाणार होते आणि त्याच्यावरती डॉल. आणि ह्याचा जो फायनल लुक आहे ना तो खरंच तुम्हाला बघायला खूप आवडेल, खूप छान वाटतो आहे. आणि हा होता त्याचा सेकंड लेअर. आणि मी एकदम लाईट पर्पलनी तो फिरवून घेतलेला, ह्याच्यामध्ये दिसत पण नसेल पण लाईट पर्पलनी एकदा पूर्ण फिरवून घेतला. आणि हा जो फ्लेवर आहे तो बेल्जियम फ्लेवर आहे. त्यामुळे जो खालचा केक होता तो 10 इंचच्या टिनमध्ये मी बेक केला होता. जो स्टँड होता तो 8 इंचचा आणि ते बटरफ्लायचा स्टँड होता तो पण 8 इंचचा होता. आणि त्याच्यावरती जो केक होता तो 6 इंचचा होता. आणि जर आपण सेम इंचचे जर घेतलं ना तर सरळ केक दिसतो. आणि जर आपण प्रत्येक केकच्या इंचमध्ये 2-2 इंचाचा फरक जर डिफरंट ठेवला तर तो दिसायला पण छान वाटतो. आणि हा इथे माझा केक रेडी झालेला आणि याचा उद्या फायनल लुक नक्की बघा, तुम्हाला नक्की आवडेल.